लातूर जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आणि दुसरीकडे ग्रामीण भागामध्ये पेट्रोल डिझेलचा काळा बाजार सुद्धा वाढलेला आहे। किल्लारीमध्ये पेट्रोल डिझेलची धोकादायक अशी वाहतूक उघड झालेली आहे। नियम धाब्यावर बसवले जात आहेत आणि कॅनमध्ये डब्यामध्ये इंधन विक्री सुरू आहे। त्यामुळे प्रशासनावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। सध्या पेट्रोल डिझेलचे दर वाढलेले आहेत आणि या अशामध्ये पेट्रोल डिझेलचा काळा बाजार सुरू आहे। पेट्रोल डिझेल बाटल्यांमध्ये कॅनमध्ये दिलं जात आहे, तर जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेलचा अशा प्रकारे तुटवडा असल्यामुळे काळा बाजार वाढल्याचं पुढे येत आहे। लातूर जिल्ह्यामध्ये डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाला। गेल्या 2 दिवसापासून लातूर जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेल मिळत नाही। आपण पाहू शकता की अशा पद्धतीने जे आहेत ते लोक पेट्रोल पंपावर रांगा लावलेले आहेत। आपण जर पाहिलं तर शासनाच्या नियमानुसारच डिझेल आणि पेट्रोल जे आहे ते डब्यामध्ये देऊ नये असं सांगितलं असताना सुद्धा एवढा उन्हाचा तडाखा आहे। अनेक ठिकाणी जर पाहायला गेलं तर अनेक उष्माघाताचे प्रकार घडलेले आहेत। उन्हामुळे अनेकांचे गोटे पेटलेले आहेत। अनेक ठिकाणी आगी लागलेल्या असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात धोकादायक पद्धतीने अशा पद्धतीने पेट्रोल आणि डिझेलची विक्री केली जात आहे। हे नागरिक आहेत, आपण विचारूया। दादा, हे कुठे 3 दिवस झालं मशीन बंद आहे माझी। 3 दिवस झालं मशीन तिथं जागेवर थांबून आहे। इथं किल्लारीत एका पंपावर डिझेल नाही, मग कसं करायचं? मशीन ओढत आणायचं का इथं? कुठं काल चालू होतं? 1000 रुपये डिझेल दिले, 3 तास उभारून गेला, नंबर आलेले बंद पडले डिझेल। मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवते। मालक आहेत पेट्रोल पंपाचे, काय सांगाल? असं धोकादायक पद्धतीने तुम्हाला पेट्रोल देता येते का? नाही, देता येत नाही। असं कशामुळे देता तुम्ही? नाही, दिलोच नाही ना, ते आम्ही देतच नाही। काय पण हे लाईनला हटवणार कोण? काय शेतकरी डबे घेऊन येऊ लागले, त्यासाठी त्यांना द्यावं लागतं। कशामुळे? नक्कीच आपण जर पाहिलं तर लातूर जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेलचा तुटवडा नाही असं मालक सांगतात, पण सर्रास लातूर जिल्ह्यामध्ये 2 दिवसापासून पेट्रोल डिझेल मिळत नाही। त्यामुळे जे शेतकरी वर्ग आहेत ते अशा पद्धतीने पेट्रोल आणि डिझेल घेऊन जात आहेत आणि आपले जे ट्रॅक्टर आहेत ते चालवले जात आहेत। वैभव बालकुंदे, जी मीडिया, लातूर।